प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या खाशेल्या कार्यावळींनी तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, किडनी फेल्युअर, काळजाचे दुयेस ह्या गंभीर दुयेसाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार कसे योग्य आसा हे तुम्ही पळयले. तसेच पीडितांचे अनुभव तुम्ही ऐकले. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सरांनी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटावरवी ह्या दुयेंतींच्या जिवितान नॉर्मल्सी कशी हाडली ते पळोवन मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांची तुमका खात्री पटली आसतली. भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीवरवी खर दुयेसा संदर्भात तुमच्या गोय राज्यात जागृताय वाढत आसा. आमकां मोठ्या प्रमाणात मेळिल्ल्या तुमच्या प्रतिसादाक लागून हे सिद्ध जाता. देखून भलायकीची काळजी घेवपी ही कार्यावळ आमी फुडें सुरू दवरता. आयज तुमकां मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर ह्या भयानक आणि खर दुयेसाविषयी मार्गदर्शन करतले. कॅन्सरा खातीर जगान मरण येवप्यांची संख्या नेटान वाडत आसा. अशा वेळार ह्या दुयेसाविषयी जागरूक आसप खूप महत्वाचें. कॅन्सर म्हणजे नक्की कितें? मनशाक कितल्या प्रकारचे कॅन्सर जावपाक शकता? कॅन्सर कित्याक लागून जाता? हे दुयेस कशें डिटेक्ट जावपाक शकता? ताचेर मात करपाक नक्की कितें करप गरजेचें? कॅन्सर दुयेंतीविशीं कसली काळजी घेवपाची गरज आसता? मॉडर्न होमिओपॅथीच्या खासा उपचार पद्दतीन दुयेंतींक कसलो फायदो जाता? ह्या सारकिल्या तशेंच तुमच्या मनात येवपी हेर प्रस्नांच्यो जापो तुमकां ह्या कार्यावळीन मेळटल्यो. ही कार्यावळ म्हणजे समाजाची एका तरेन आरोग्यदायी सेवा म्हणल्यार चुकीचें थारचें ना. डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या म्हत्वपूर्ण संशोधना खातीर कॅन्सरा कडेन कशे तरेन समर्थपणान तोंड दिवंक शकता हे दुयेंतींच्या प्रत्यक्ष अणभवांतल्यान तुमकां हांगा कळटलें. ह्या दुयेसा बद्दल खुबशे गैरसमज आसात, पूण ते पयस करपाचो यत्न आमी हांगा करता. तुमचो दर एक दुबाव पयस करपा खातीर ही कार्यावळ मॉडर्न होमिओपॅथीच्या यशस्वी उपचारांची माहिती दिता. तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इश्टानो, ह्या कार्यावळी वरवीं जावपी जागृताय तुम्ही समाजान हेरां कडेन पावोवची अशें आमी तुमकां आवाहन करता. एके भशेन हे आमचे सगळ्यांचे समाजीक कर्तव्य. तेन्ना लक्ष दियात आणि ऐकयात मॉडर्न होमिओपॅथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. धर्तेवेली लोकसंख्या 7 अब्ज. मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं अनेक रुग्ण अनेक दुर्धर आजारांवरती मात करून खूप चांगलं आणि सुखदायी असं आयुष्य जगताना दिसत आहेत. या सगळ्याचं श्रेय आहे मॉडर्न होमिओपॅथीचं जे रिसर्च आहे त्याला आणि त्या पाठीमागचे जे श्रम आहेत त्याला. या सगळ्याविषयी आपण चर्चा करत असतो. गेले काही भाग आपण कॅन्सर या दुर्धर आजाराला हात घातलेला आहे आणि मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे प्रभावीपणे या रोगावरती मात करते या सगळ्यावरती आपण चर्चा करतोय. आजही आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं मी म्हटलं असं की आपण कॅन्सर या दुर्धर आजाराला हात घातलेला आहे आणि आपण गेले काही भाग याविषयी बोलतोय. त्यामध्ये आपण ब्लड कॅन्सरचे काही प्रकार बघितले, त्याचबरोबर अन्ननलिकेचा कॅन्सर याविषयी आपण बोललो आणि मॉडर्न होमिओपॅथी या सगळ्यावरती कशाप्रकारे प्रभावीपणे काम करते ते आपण पाहिलं आहे. रुग्णांचे अनुभव आपण स्वतः ऐकलेले आहेत आणि कशाप्रकारे ते रुग्ण आज सामान्य जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकतायत हेही आपण पाहिलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं की आपण पुढे जातोय. कॅन्सरचा जो पुढचा प्रकार आहे त्याविषयी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे, जो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळून येतो, त्याविषयी काय सांगाल? आपण जे आज विचार करणार आहोत तो 2 कॅन्सरचा करणार आहोत. एक तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि ओव्हरीचा कॅन्सर, ज्याला बीजांड कोश असं म्हटलं जाते. हे दोन्ही कॅन्सरवर आपण आज बोलणार. बरोबर. गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे तो मिड एजच्या नंतर होणारा कॅन्सर आहे. म्हणजे प्रामुख्यानं 40 ओलांडल्यानंतर किंवा जास्त कॉमन म्हटलं तर मेनोपॉझल एज नंतर होणारा कॅन्सर हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे. आणि ओव्हरियन कॅन्सर हा मिडल एजचा म्हणजे 35 नंतर कुठल्याही ह्याला स्त्रीला तो होऊ शकतो. पण काही रुग्ण असे मी उपचार केलेले आहेत त्यांना की ते अर्ली एजेसमध्ये म्हणजे
तरुण म्हणजे साधारणपणे 18-20 वर्षाच्या स्त्री मुलीपासून ते 35 वर्षापर्यंत सुद्धा काही रुग्णांमध्ये ओव्हरियन कॅन्सर बघायला मिळालेले आहेत. नक्कीच. जेव्हा आपण गर्भाशयाचा मुखाचा किंवा तुम्ही म्हणाल तसं ओव्हरियन कॅन्सर विषयी जेव्हा बोलतोय तेव्हा काही काळजी जी आहे ती महिलांमध्ये घेणं अपेक्षित आहे का, किंवा अशा प्रकारे कुठली काळजी घेतली तर जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर अशा प्रकारे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो का महिलांमध्ये? त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याच्या कारणांच्याकडे जाऊया. नक्की. कारणांच्याकडे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की ज्या स्त्रियांनी लग्न केलेलं नाहीत त्या स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर कॉमन आहे. दुसरी गोष्ट की मल्टिपल सेक्शुअल पार्टनर असणाऱ्या स्त्रियांमध्ये पण तो कॅन्सर कॉमन आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा अतिरेकी वापर करणाऱ्या महिलांमध्ये पण तो कॅन्सर कॉमन आहे. ओव्हरियन कॅन्सरचं पण असंच आहे की वरील तिन्ही कारणं त्याला लागू होतात. लग्न न करणं हे पण प्रमुख कारण आहे, किंवा ज्याला एल्डरली लेट मॅरेजेस जे आहेत ते पण एक त्याचं प्रमुख कारण आहे. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. समजा लग्न न करणं, त्याला उपाय की लग्न करायला पाहिजे. एल्डरली लग्न करण्यापेक्षा योग्य त्या वयात लग्न करायला पाहिजे. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचा वापर टाळायला पाहिजे आणि मल्टिपल सेक्शुअल रिलेशन्स हे टाळायला पाहिजे. म्हणजे हे आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे केल्यानंतर आपण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. आपण जसं आत्ता विषय काढला की मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतात किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीज असतात, अशा वेळेला याचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी जास्त दिसतं. आजची आपण जे लाईफस्टाईल बघतोय किंवा आजचं जे एकंदर लाईफ स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा जो भाग आहे तो कुठेतरी वाढलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने सातत्याने मेट्रो सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येतात. त्यावेळेला मग महिलांनी कुठल्या प्रकारची, कारण तुम्ही म्हणालात की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा जर का आपल्याला वापर जास्तीत जास्त टाळायचा आहे किंवा मल्टिपल जे पार्टनर्स आहेत त्या गोष्टी जर का टाळायच्या आहेत, तर या प्रकारे जर का विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे मग त्याच्या काळजी कशी घेता येईल? आता या सगळ्याचं जर उत्तर द्यायचं झालं तर मी जरा वेगळ्या भाषेत सांगेन. नक्की नक्की. गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? मध्यम मार्ग सांगितलाय. म्हणजे जास्त राईटला जाऊ नका, जास्त लेफ्टला जाऊ नका, सरळ मार्ग. मध्यम मार्ग हा खूप चांगला आहे. न्यूट्रल मध्यम मार्गाने जावं, सगळ्या प्रश्नांचं उत्तर किंवा सगळ्या समस्यांचं समाधान त्यामध्ये मिळेल असं मला वाटतं. नक्की नक्की, बरोबर. तुम्ही थोडक्यात चांगला जो आहे तो संदेश याच्यामधून द्यायचा प्रयत्न केलाय. आपण थोडंसं गांभीर्याने ह्याच्याकडे जर का बघितलं, कारण या सगळ्या गोष्टी आल्यास, परंतु ही कारणं तुम्ही जी सांगितली त्या व्यतिरिक्त लक्षणं जी आहेत ती साधारण आपण म्हणजे महिला ज्या आहेत त्या कशा प्रकारे जज करू शकतात? कारण जसं आपण म्हणतो की ब्रेस्ट कॅन्सरच्या स्वरूपात जर का विचार केला तर महिलांना सेल्फ एक्झामिनेशन इज द बेस्ट ऑप्शन त्यांना जो आहे तो आहे दिलेला आहे. परंतु अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये महिलांनी कशा प्रकारे जज केलं पाहिजे किंवा त्यांना हे कशा प्रकारे लक्षात येईल की त्यांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे वयाच्या 35 नंतर रेग्युलर आरोग्य तपासण्या करून घ्यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर ॲबनॉर्मल लक्षणं दिसली, बरोबर, म्हणजे समजा ज्याला मिड पिरियड स्पॉटिंग म्हटलं जाते, म्हणजे 2 पाळीच्या मधल्या अंतरामध्ये पण जर ब्लिडिंग होत असेल, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी जर होत असतील, म्हणजे आपण हे गर्भाशय मुखाच्या कॅन्सर संदर्भात असं होत असेल, पेन्स असतील किंवा बऱ्याच वेळेला पोस्ट कॉयटल ब्लिडिंग म्हणजे शारीरिक संबंध केल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल, पेन्स असतील, शारीरिक संबंध केल्यानंतर जर तिथं गर्भाशय मुखाला योनी मार्गामध्ये जर वेदना असतील, तर आपण त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे. पेशंटनं त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे आणि मग वैद्यकीय तपासण्या ज्या आहेत त्या करून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. वैद्यकीय तपासण्यांचा विषय काढलाय तर मला विचारायचं की ह्याच्या या प्रकारच्या कॅन्सरमध्येही त्याच प्रकारच्या चाचण्या करणं अपेक्षित आहे? चाचण्यांचं जवळपास स्वरूप सारखंच असते की एक तर सिटी स्कॅन करायला पाहिजे किंवा सुरुवातीच्या काळात किंवा सोनोग्राफीमध्ये पण ते गर्भाशय मुखाचा कॅन्सर जज होऊ शकतो. पण जास्त चांगली सिटी स्कॅनची तपासणी आहे. दुसरी पॅप स्मिअर नावाची टेस्ट आहे, जो तिथं स्मिअर घेतला जातो योनी मार्गाच्या गर्भाशय मुखाचा, आणि त्या तपासणीमध्ये पण काही वेळेला कॅन्सरचे सेल दिसतात आपल्याला. आणि तिसरी तपासणी म्हणजे मग सिटी स्कॅन आणि चौथी म्हणजे बायोप्सी. या तपासण्यामधून आपल्याला ते चित्र क्लिअर होऊ शकते. हे जे आपण बोललो ते गर्भाशय मुखाच्या कॅन्सर बद्दल बोललो. ओव्हेरियन कॅन्सर बद्दल जर बोलायचं झालं तर ओव्हेरियन कॅन्सर हा सुरुवातीला कळत नाही. गाठ जोपर्यंत पुरेशी मोठी होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की या स्त्रीला किंवा तिला स्वतःला पण कळत नाही की बाबा मला काहीतरी कॅन्सर किंवा अशा प्रकारची गाठ असू शकते. बऱ्याच वेळेला काय होतं, हे कॅन्सरचं हे प्रामुख्याने सगळ्याच कॅन्सरमध्ये हे लक्षण आहे की कॅन्सरचं डायग्नोसिस खूप लेट होते. एक्झॅक्टली. रिपीटेडली आपण आरोग्य तपासण्या करत नसल्यामुळं पेशंट, कुठलाही माणूस कशाला विचार करतो, लक्षण काय दिसत नाही म्हटलं कोण डॉक्टरला जात नाही किंवा तपासणी करायला नसल्यामुळं रुग्णाला लवकर ते डायग्नोसिस होत नाही. तर ओव्हेरियन कॅन्सरमध्ये काय होतं की पोटाला येणारी सूज बऱ्याच वेळेला लेट स्टेजेसमध्ये आजार जातो आणि पोटामध्ये पाणी होतं, त्याला असायटिस असं म्हटलं जाते. ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे. ज्यावेळेला असायटिस होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आजार तो आजूबाजूला म्हणजे ओमेंटल रिजन मध्ये तो ओमेंटम मध्ये पसरलेला असतो, पेरिटोनियम मध्ये पसरलेला असतो.
तर पोटाला येणारी सूज पाणी त्यावेळेला पण बऱ्याच वेळेला म्हणजे त्यावेळेला लेट असते, पण त्यावेळेलाच कळते की मला ओव्हरियन कॅन्सर झालेला आहे असं. दुसरी गोष्ट तिथं काही वेळेला होणाऱ्या वेदना आणि किंवा मग वेग लक्षणं म्हणजे वॉमिटिंग, अच्छा, लूज टूल्स, बर, अबडॉमिनल डिस्कम्फर्ट, ह्याच्यावरून पण आपण शंका घ्यायला पाहिजे की बाबा हे काय असू बरोबर आहे. शकतं. रिपीटेडली अशी जर का वेग कारण दिसत आहेत, लक्षणं दिसत आहेत, किंवा काही वेळेला ब्लिडिंग पण बर, म्हणजे पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग बरोबर. किंवा स्पॉटिंग बिटवीन पिरियड्स, बरोबर. या गोष्टी जर असतील तर आपण असं म्हणू शकतो की ओव्हेरियन कॅन्सरचं हे लक्षण असू शकते. काही वेळेला वेट लॉस बर, बर, आणि भूक कमी होणं, म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच कॅन्सरमध्ये हे लक्षण कॉमन हो, आहे. common एक तर आहे. लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक कमी होणं आणि वेट लॉस. नक्की. कॉमन लक्षण. मला वाटतं ही लक्षणं आपण बघितलेत, चाचण्याही आपण पाहिलेल्या आहेत. जसं तुम्ही म्हणालात तसं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर या दोन्ही विषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही रुग्णही आहेत, त्यांचेही बाईट्स आपण ऐकणार आहोत, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दरेक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ओव्हरियन कॅन्सर याविषयी बोलतोय. अशाच प्रकारच्या एका रुग्णाची बाईट किंवा त्यांचा अनुभव आपण प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. आमच्या या रुग्णाची वैयक्तिक कारणास्तव ओळख सुरक्षित ठेवण्यात येत आहे. मला गर्भाशयाचा कॅन्सर झाला. त्याआधी मला पिरियड्सचा म्हणजे मासिक पाळीचा त्रास व्हायचा.